नमस्कार मित्रांनो, एस टी महामंडळाच्या माध्यमातून सध्या NCMC कार्ड काढण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, पत्रकार आणि सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणारे प्रवासी हे कार्ड काढत आहेत। पण या संदर्भात लोकांच्या मनात अजूनही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर हे कार्ड काढण्याची प्रोसेस नेमकं किती दिवस चालू राहणार आहे? कार्ड काढताना किती पैसे द्यायचे? जास्त पैसे घेतले असतील तर परत कसे मिळणार? नवीन कार्डसाठी नेमकं किती फी आहे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची माहिती सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे NCMC कार्ड विशेष करून त्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे ज्यांना एसटी प्रवासामध्ये शासनाकडून सवलत मिळते। यामध्ये विशेष करून 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी, पत्रकार, पुढे विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा सुरू होणार आहे। अशा अनेक प्रवाशांचा समावेश यामध्ये आहे। आता बऱ्याच लोकांनी आधीच कार्डसाठी नोंदणी केलेली आहे, पण नोंदणी करताना काही ठिकाणी 300 रुपये, काही ठिकाणी 350 रुपये, तर काहींना 400 रुपये सुद्धा आकारण्यात आले। त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। मात्र एसटी महामंडळाने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे आधीपासून जुने कार्ड आहे त्यांनी फक्त 149 रुपये द्यायचे आहेत आणि ज्यांना पहिल्यांदाच नवीन कार्ड काढायचे आहे त्यांनी फक्त 199 रुपये द्यायचे आहेत। याच्या व्यतिरिक्त एकही रुपये जास्त द्यायचा नाही। आता प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडून जास्त पैसे घेतले गेले त्यांचं काय? तर काही नोंदणी केंद्रांनी प्रवाशांना सांगितलं आहे की जास्त घेतलेले पैसे कार्डमध्ये रिचार्ज स्वरूपात जमा केले जातील। त्यामुळे तुमचे कार्ड जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हा त्यामध्ये रिचार्ज आहे का ते एक वेळेस नक्कीच चेक करून घ्या। जर रिचार्ज नसेल तर ताबडतोब चौकशी करा। आणि जर कोणी नवीन कार्ड काढताना अजूनही जास्त पैशांची मागणी करत असेल किंवा पैसे परत देत नसेल तर त्यांची थेट तक्रार करा। कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की अशा प्रकारे जादा पैसे घेणाऱ्या एजन्सीवर कारवाई केली जाईल आणि त्यांची एजन्सी सुद्धा बंद केली जाऊ शकते। तर आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे कार्ड काढण्याची शेवटची तारीख कोणती? मित्रांनो, ही गोष्ट नीट समजून घ्या। हे कार्ड कोणतेही एका ठराविक तारखेपर्यंत मर्यादित नाही, कारण प्रत्येक दिवशी कोणाचे ना कोणाचे वय 65 किंवा 75 पूर्ण होत असते। त्यामुळे भविष्यातही नवीन पात्र नागरिकांना हे कार्ड काढता येणार आहे। म्हणजेच जसं आतापर्यंत आधार कार्डच्या आधारे प्रवाशात सवलत मिळत होती, तसंच आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने NCMC कार्डच्या माध्यमातून सवलत दिली जाणार आहे। हे कार्ड सुरू करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे पारदर्शकता आणि गैरवापर थांबवणे। काही लोक वय पूर्ण नसतानाही आधार कार्डमध्ये बदल करून सवलतीचा लाभ घेत होते। त्यामुळे आता ही ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कार्ड सध्या बंधनकारक करण्यात आलेले नाही। म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार हे कार्ड काढू शकतात। पण कार्ड काढताना जुने कार्ड असेल तर फक्त 149 रुपये आणि नवीन कार्ड असेल तर फक्त 199 रुपये, यापेक्षा जास्त पैसे देऊ नका। जर तुमच्या गावात डेपोमध्ये किंवा नोंदणी केंद्रात जास्त पैसे घेत असतील तर लगेच आवाज उठवा आणि त्यांची तक्रार करा। कारण ही सुविधा सर्वसामान्य प्रवाशांसाठी आहे, कोणालाही फसवण्यासाठी नाही। तर तुमच्या परिसरात कार्डसाठी किती पैसे घेतले गेले, तुम्हाला कार्ड मिळालं का आणि कार्डमध्ये रिचार्ज मिळाला का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।